विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साथ आता नव्या रंगात नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात। वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80। कुडाळ कविलगाव साई मंदिर येथील रुपेश पावसकर कुटुंबियांच्या घरी दरवर्षी आगळा वेगळा गणपती पाहायला मिळतो। यावर्षी त्यांच्या घरी शिंपल्यातील गणपती बाप्पा विराजमान झालेत। यासाठी त्यांच्या सौभाग्यवती रुद्रा यांनी शिंपल्याच्या डेकोरेशनची आरास केली असून याचा आढावा घेतलाय आमचे पॉलिटिकल ब्युरो भरत केसरकर यांनी। नमस्कार, मी भरत केसरकर सिंधुदुर्ग लाईव्हमध्ये स्वागत आहे। सिंधुदुर्ग लाईव्हच्या स्पर्धेमध्ये सातत्याने रुपेश पावसकर हे दरवर्षी सहभाग घेत असतात आणि त्यांचा गणपती असतो हा दरवर्षी आगळा वेगळा आहे। यावर्षी त्यांचा जो गणपती शिंपल्यातील हा गणपती आपल्याला पाहायला मिळतो आणि हा गणपती या ठिकाणी विराजमान झालेला आहे आणि कित्येक वर्षामध्ये वेगळा गणपती करण्याची त्यांची परंपरा आपल्याला पाहायला मिळते। गेल्या वर्षी पण आगळा वेगळा गणपती केलेला होता आणि ही परंपरा नेमकी काय जपतायत आपल्यासोबत रुपेश पुन्हा यावर्षी एक वेगळा पण पाहायला मिळते, काय सांगाल? गणपतीचं कसं आहे, दरवर्षीप्रमाणे आमच्या इथे 5 दिवस गणपती यावर्षी आहे, पण एक वेगळी कल्पना आमच्या मिसेसला सुचते आणि ते दरवर्षी सांगते यावर्षी असा गणपती करायचा। त्या दरवर्षी आमचे वेगवेगळे प्रकारचे गणपती असतात। चिरंजीव तुमचे आहेत, काय सांगशील? तू पण फार गणेश भक्त आहे आणि वेगळे पण सुचतो। तू यावर्षी ही संकल्पना तू मांडली आईने की बाबाने? तिघांनी मांडली, म्हणजे असं वेगळा करायचा यावर्षी, म्हणजे असं गेल्या वेळेचा का वेगळा, काय वेगळं असं करायचं। वहिनी काय सांगाल? हा गणपती शिंपल्यातील गणपती आहे, कल्पना कशी सुटली आणि काय सांगाल? सुचली म्हणजे असं, म्हणजे काहीतरी आपलं वेगळं, सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं म्हणून ते मी असं शिंपल्यातलं, आणि त्याला हे असं शिंपल्याचंच तोरणचा मॅच केलं। आगळा वेगळा किती दिवस असतो गणपती तुमचा? आमचा दरवर्षी 5 दिवस। आज गौरी गणपती नाही, ते आमच्याकडे नाही नसतात। 11 दिवस कधी सांगत नाही बाबांना ठेवण्यासाठी? सांगतो, पण ते आता पुढच्या वर्षी ठेवून 11 दिवस। रुपेशजी, हे जे पेंटर आहे त्याचं एक वेगळं पण आहे आणि तुम्ही पण वेगळे पण जपता। कोण आहेत पेंटर? हे जे पेंटर अरुण नेरुकर आहेत, आमचे नेरूर गावातील आहेत। ते म्हणजे वेगळं, पण त्यांना आम्ही सांगतो की आमचा गणपती आहे तो तुम्ही तो वेगळाच करायचा, आणि तो शेवट आमचा काही गणपती केल्यानंतर आमचा गणपती ते हातात घेतात, कारण त्यांना तो कलेसाठी वाव मिळावा लागतो। सांगतात दरवर्षी की आम्हाला तुमचा गणपती एक खासियत आहे आणि तुमच्या गणपतीमुळे आम्हाला पण तिथे प्रसिद्धी मिळते, गणपती येतात भरपूर, म्हणजे हे होतं त्यांना। उंदीर मामा पण वेगळा वाटतो, गोल्डन उंदीर मामा आहे। उंदीर मामा गोल्डन आहे, तो जरा वेगळा ठेवलेला आहे, वेगळ्या कलरचा, कारण याला कसं असतं मॅच होण्यासाठी ते प्रकार केले जातात। हे जे डेकोरेशन आहे सगळं डेकोरेशन आपल्याला पाहायला मिळते, कोण डेकोरेशन करतं आणि साधारण शिंपल्यांचं डेकोरेशन पण दिसते गणपतीबरोबर? आता आमचे काकांचे मुलगे आहेत ते सर्व, आणि आमचे मिसेस हे खरं असतात, जय गणेश पावसकर, आबा पावसकर, रवी पावसकर, प्रथमेश पावसकर, आणि माझी मुलं आणि आमचे चुलते करतात हे सगळं मिळून। म्हणजे गणपतीचा टोप जो आहे हा पण तुम्ही रेखीव केलेला आहे, कशापासून बनवला आहे? तो मोत्यांच्या मणीचा बनवला। म्हणजे यावर्षी गणपतीची संकल्पना मोत्यांची आहे? हां, मोत्यांची, आणि कसं शंखातून शिंपल्यातून मोती बाहेर पडतात असं, म्हणजे त्याला मॅच केलं। रुपेशजी, कोरोनाचं दुसरं वर्ष आहे, या निमित्ताने तुमच्या सगळ्या तमाम भक्तांना काय शुभेच्छा देणार आहे गणपतीच्या? एवढंच सांगेन की परमेश्वराने तिसरी लाट आणू नये, कारण ह्या 2 लाटीत जवळजवळ माणूस 90% संपलेला आहे, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले। आम्ही स्वतः करोनाचा गेलेलो आहोत, त्यामुळे आम्ही पण बघितले करोना काय, त्यामुळे ही परमेश्वराने तिसरी लाट या भगवंताने आनंद विघ्न दूर करावं या राज्यावरचं किंवा या सिंधुदुर्गातलं। रुपेश पावसकर होते, त्याने गणपती बाप्पाला साकडे घातलं आहे, गणराया कोरोनाचं संकट आलं आहे,
तिसरी लाट आणू नकोस आणि याच्यातून तू सगळ्यांना बाहेर काढ. निश्चितच रुपेश पावसकर यांच्या घरचा गणपती हा दरवर्षी वेगळेपण देऊन जातो. यावर्षी शिंपल्यातील गणपती त्यांनी विराजमान झालेला आहे आणि याशिवाय महत्त्व आहे की त्यांच्या सौभाग्यवती आहेत आणि त्यांची चिरंजी हे दोघे आगळ्या वेगळे करतात आणि त्याला साथ मिळते ते रुपेश पावसकर. निश्चितच तुम्हाला हा आगळा वेगळा गणपती जर बघायचा असेल तर उद्याच यावं लागेल, कारण गणपती 5 दिवसानंतर हा विसर्जित होणार. मात्र दरवर्षीचं आगळं वेगळेपण रुपेश पावसकर आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबियांनी जपलेलं पाहायला मिळते. कॅमेरामॅन हर्षलसह भरत किशोर, सिंधुदुर्ग, कुडाळ. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.